नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. हा, सुप्रभात. आवाज आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय. हा, शुभ प्रभात सगळ्यांना. सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषय बघणार आहोत. आजच्या पाठाला सुरुवात करण्याआधी मी माझा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षणाचा जो उपक्रम चालू आहे त्यामागे जो अधिकारी वृंद कार्यरत आहे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माझे नाव अर्चना गणेश मोकासे. माझ्या शाळेचे नाव सिटी ऑफ लॉस एंजलिस मनपा इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा आहे, विभाग जी नॉर्थ. आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत स्नेहलता डुमरे मॅडम. बीट ऑफिसर आहेत श्री शरद कुराडे सर. तसेच नॉडल HM आहेत मेरी पुष्पम पॉल मॅडम. असिस्टंट नॉडल HM आहेत मनप्रीत कौर आनंद मॅडम. आणि CNO आहेत श्री रतिलाल बुरुंगुले सर. या सर्व अधिकारी वृंदांचे मी प्रथम आभार मानते की त्यांनी मला ऑनलाईन लेसन घेण्याची संधी दिली. सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण आजचा सुविचार पाहूया. सुंदर सुविचार. बघा मुलांना, तुम्हाला दिसतंय सुविचार आजचा? काय दिला आहे, वाचा. प्रेमळ छाया. बरोबर, खूप छान. मिळेल नेहमीच अशीच प्रेमळ छाया. खूप सुंदर, खूप छान. हा आपला आजचा सुविचार आहे. तर आपल्या सुविचाराचा अर्थ बघा. बहिणीची असते भावावर अतूट माया. हा, तुम्हाला पण भाऊ आहे ना तुमचा छोटा? हो. तर तुम्ही त्याच्यावर अतूट माया करतात, म्हणजे त्याला प्रेम लावतात. हो. त्याला खूप आपण जीव लावतो. मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमळ छाया. आणि आपण नेहमी असं मानतो की त्याला नेहमी ही प्रेम, ही माया जी आहे आपली ती नेहमी मिळायला पाहिजे. बरोबर? हो. तर प्रत्येक बहिणीची आपल्या भावावर अतूट माया असते आणि त्याला ही प्रेमळ माया नेहमी मिळत राहो असं तिला नेहमी वाटत असतं. बरोबर? हो. बहीण भावाचे आपण कुठले सण साजरे करतो? बरोबर. बहीण भावाचे असे सण असतात ते आपण साजरे करतो. बघा पुढे काय दिसतंय. पवित्र नाते हे बहीण भावाचे लखलखत राहू दे हे नाते जिव्हाळ्याचे. खूप छान. पवित्र नाते हे बहीण भावाचे लखलखत राहू दे हे नाते जिव्हाळ्याचे. बरोबर? बहीण भावाचं नातं हे कसं असतं? पवित्र आणि ते जिव्हाळ्याचं, म्हणजे एकमेकांवर त्यांची खूप माया असते, प्रेम असतं आणि ते नेहमी लखलखत राहू दे, म्हणजे चमकत राहू दे. बरोबर? हो. तर बघा, असंच बहीण भावा विषयी आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला एक कविता दिली आहे, 21वी. कुठली आहे? बहीण भाऊ. बहीण भाऊ. आपल्या कवितेचं नाव काय आहे? छोटेसे बहीण भाऊ. खूप छान. तर आपली पाठ्यपुस्तकातली कविता क्रमांक 21वी, छोटेसे बहीण भाऊ. तर ती कविता लिहिली आहे, त्या लेखकाचे नाव काय आहे? बरोबर. तर लेखक वसंत बापट यांनी दिलेली ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. बघा, हे कवी वसंत बापट, त्यांचा परिचय आपण थोडक्यात बघूया. 25 जुलाई बरोबर. वसंत बापट. बघा, लक्ष द्या. बापटांचा जन्म 25 जुलै इसवी सन 1922 रोजी महाराष्ट्रातील कराड येथे झाला.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात सप महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वतंत्र लढ्यात सहभागी झाले होते. इसवी सन 1942च्या चले जाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. बरोबर. 1142 जाले जाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. बरोबर. खूप छान. तर अशा प्रकारे आपले कवी त्यांच्याविषयी आपण माहिती बघितली की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचे शिक्षण कोठे झाले आणि ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशा प्रकारे सहभागी झाले. तर त्यांनी दिलेली आपली कविता आहे बघा, दिसते तुम्हाला पाठ्यपुस्तकाचं पेज क्रमांक 38. तर बघा टीचर वाचेल आता, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा. नंतर आपण वाचन घेऊया, पहिले सगळ्यांनी लक्ष द्या. आपली कविता आहे, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. कवी वसंत बापट. तर बघा ही कविता, हिचा परिचय छोटेसे बहीण भाऊ या कवितेतून कवी वसंत बापट यांनी एकता व समता याचा संदेश दिला आहे. बघा मुलांनो, मला तुमचा आवाज, मी सांगेल तुम्ही प्रश्न उत्तर द्यायचंय. तर अशा प्रकारे वसंतनी या कवितेतून आपल्याला एकता व समानता याचा संदेश दिला आहे. येणारा उद्या हा मोकळ्या श्वासाचा समृद्ध असा असेल असा विश्वास कवी इथे व्यक्त करतात. चला, कुणीतरी एक विद्यार्थ्यांनी कवितेचे वाचन करायचे. मी हो. छोटे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जागाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांच्या भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. एकच हो. खूप छान, खूप सुंदर. हा, तर अशी ही कविता, ह्या कवितेच्या ओळींचा आपण अर्थ समजून घेऊया, कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊया. बघा आपली कवितेची पहिली ओळ, छोटे भाऊ ते बहीण भाऊ. बरोबर. छोटेसे बहीण भाऊ दिसताय. छोटेसे म्हणजे लहान असे. पुढे वाचा. हो, बरोबर. तर कवी काय म्हणताय की हे बहीण भाऊ जे आहे ते उद्या म्हणजे काय, जो येणारा दिवस आहे, भविष्यकाळ. तर ते येणाऱ्या दिवशी कसे होणार आहेत हे बहीण भाऊ,
मोठे. बरोबर. पुढे उद्याच्या जगाला बरोबर. उद्याच्या जगाला हे बहीण भाऊ काय करणार आहे? उद्याच्या जगाला म्हणजे काय? विश्वाला एक दूसरे के विश्वास करते. च्या युगाला बरोबर. तर हे जे बहीण भाऊ आहे ते उद्याच्या जगाला म्हणजे उद्याचे जे विश्व आहे त्याला आणि उद्याच्या युगाला. सगळ्यांनी शब्दांच्या अर्थाकडे लक्ष द्यायचंय हा. युग म्हणजे काय? 100 वर्षाचा जो कालखंड असतो तो. उद्याच्या उगाला हा. तर जो खूप मोठा असा कालखंड आहे 100 वर्षांचा, त्या युगाला आणि जगाला काय करणार आहेत हे छोटेसे बहीण भाऊ? म्हणजे नवीन आकार देणारे. बरोबर. नवीन आकार म्हणजे एक वेगळी रचना ते बहीण भाऊ देणार आहेत. आपलं पहिलं कडवं काय होतं वाचा? भाऊ उद्या मोठे हो उद्या आकार देऊ. खूप छान. तर हे जे छोटेसे बहीण भाऊ आहेत ते उद्या येणाऱ्या दिवशी मोठाले होणार आहेत. मोठाले म्हणजे मोठे होऊन उद्याचं जे जग आहे, विश्व आहे, युग म्हणजे 100 वर्षांचा जो कालखंड आहे, त्यांना ते काय करणार आहेत? नवीन रचना आकार देणार आहेत छोटेसे बहीण भाऊ. समजलं कवितेचं पहिलं कडवं आपलं मुलांनो? भाऊ उगाला स्पष्ट आवाजात वाचन करा कवितेच्या कडव्याचं. भाऊ त्याच्या युगाला नवीन आकार देऊ. खूप छान. समजलं पहिल्या कडव्याचा अर्थ सगळ्यांना? कवितेतील कडव्यातील जे कठीण शब्दार्थ आहे त्यांचे अर्थ समजले? खूप छान. चला पुढील कवितेच्या ओळी बघूया. हा. ओसाड म्हणजे कशा? नापीक आहेत ज्या भकास आहेत. नापीक असणे म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पीक न घेता येणे. अशी नापीक जमीन, भकास पडलेली जी जमीन आहे ती उजाड. हा. आणि जी उजाड म्हणजे रिकामीच पडलेली अशी जी जागा आहे तिथे काय होणार आहे? खूप छान. गार्डन. तर अशी जी ही ओसाड उजाड जागा आहे तिथे काय होणार आहे? बरोबर. सुंदर छान अशा बागा म्हणजे बगीचे, गार्डन ह्या ओसाड उजाड जागेवर होणार आहेत. पुढे बघा. शेत दिसत आहे आणि मळ्यांना. मळे बघा छोटे असतात आणि शेत हे आकाराने खूप मोठे असतात. तर हे जे शेत आहेत हे मळे आहे. शेतांना, मळ्यांना फळांना हे जे फुलं दिसत आहेत आणि हे जे फळ दिसत आहेत त्यांना हे बहार देऊ. बरोबर. नवीन बहार देणार आहेत म्हणजे काय? त्यांना फुलवणार आहेत. बहार देंगे सबको. हा. फुलवणे म्हणजे बघा त्यांची काळजी घेतल्यानंतर त्यांना छान असे फुलं येतात ना. फुलवणे, बहार देणे. हो. झाडांना बघा बहार येते बघितली तुम्ही? आंब्याचं झाड असतं तर त्याला कसे बहार येतात, छोटे फुलं, मग त्याच्यातून आपल्याला आंब्याची फळं तयार झालेली दिसतात. बरोबर. तर बघा हे जे असे छोटेसे बहीण भाऊ आहेत ते काय करणार आहे? सुंदर बागा, शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. बरोबर. तर बघा उद्याच्या दिवसाला या ज्या ओसाड उजाड जागा पडलेल्या आहेत ते सुंदर बागा
होणार आहेत आणि हे जे शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार मिळणार आहे. नवीन बहार देणार म्हणजे ते नवीन फुलवणार आहेत. कवितेचं दुसरं कडवं समजलं सगळ्यांना? हो. छान. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. खूप छान. वाचन करा परत एकदा या कडव्याचं. उजाड उजाड जगाला शेतांना, सुंदर बागा, शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. फुलांना खूप छान. शब्दांचे अर्थ समजले? ओसाड उजाड, नापीक, रिकामी पडलेली जागा, सुंदर बागा म्हणजे बगीचे, शेत, मळे, फुल, फळ त्यांना नवीन बहार म्हणजे फुलवणे देणार आहेत. पुढचं कडवं बघा, ओळी वाचा. आभाळी मोकळ्या आभाळी जाऊ. बरोबर. मोकळं आभाळ बघितलंय सगळ्यांनी? दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये निळ्या रंगाचं आभाळ? आभाळ आहे. हो. हा. मोकळं म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारची गर्दी झालेली दिसत नाही. मोकळे म्हणजे रिकामे पण आपण म्हणू शकतो. तर हे बहीण भाऊ म्हणतायत की आपण काय करू? मोकळ्या आभाळी जाऊ. पुढे गळ्याने गाऊ. बरोबर. आणि मोकळ्या आभाळी जाऊन काय करणार आहेत? मोकळ्या गळ्याने गाणार आहे. बरोबर. गाणे म्हणणार आहेत. मोकळ्या गळ्याने म्हणजे त्यांना जे आवडणार, त्यांच्या आवडीचे असे गाणे ते बहीण भाऊ. खूप छान. पुढे वाचा. निर्मळ. निर्मळ म्हणजे काय? साध्या मनाने. खूप छान. साफ, स्वच्छ, क्लीन म्हणतो ना आपण. तर अशा साफ मनाने, आनंद भराने. आनंद भराने. आनंदाने. आनंद भराने म्हणजे आनंदी पण आपण पण होतो ना. आपल्याला आपले मम्मी पप्पांनी काही गिफ्ट आणून दिलं तर आपण आनंद होतो, तसा मुलांना आनंद झालाय. पुढे आनंद देऊ, आनंद घे, घेऊ. देणे आणि घेणे. तर हा जो आनंद आहे त्याला देणार पण आहेत आणि घेणार पण आहेत. बघा आपलं कडवं कवितेचं वाचा. मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने, आनंद भराने, आनंद देऊ आणि घेऊ. समजला कवितेचा कडव्याचा अर्थ? हो. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाणं. निर्मळ मनाने, आनंदी भराने, आनंद देऊ. बरोबर. मोक्याला आभाळी जाऊ, मोक्याला गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भरणे, आनंद देऊ अन्न घेऊ. खूप छान, खूप सुंदर. तर हे असं तिसरं कडवं आपल्याला दिलं आहे की मोकळ्या आभाळात जाऊन मोकळ्या गळ्याने मनाला आवडेल असे गाणे गाणार आहेत. स्वच्छ मनाने, आनंद भराने, आनंद देणार आहेत आणि आनंद घेणार पण आहेत. पुढील ओळी. प्रेमाने एकत्र राहू. बरोबर. प्रेमाने एकत्र राहू म्हणजे आनंदाने आम्ही एकत्र राहणार. प्रेमाने एकत्र राहू. नवीन देश जगाला पाहू. जीवन पाहू. जीवन बघणार आहेत. पुढे अनेक देशांना देशांचे आणि भाषांचे, पेशांचे
देशांचे करणे म्हणजे काय? परिधान केलेले कपडे, पोशाख असतो ना आपला, तो हो. म्हणजे काय? वेशांचे. वेशांचे. एक एकच होऊ. अनेक अनेक. एकच हो. अनेक म्हणजे काय? वेगवेगळे जे आहेत ते एकच म्हणजे एकत्र होणार आहोत. बघा कवितेचं कडवं लक्षात घ्या, प्रेमाने वाचा. एकत्र राहून जीवन नवीन जीवन पाहू. अनेक अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एक हो. आणि खूप अनेक छान, खूप सुंदर. हो. तर असे आम्ही प्रेमाने एकत्र राहणार आहोत, म्हणजे आम्ही आनंदाने एकत्र राहणार आहोत हो. आणि एकत्र राहून नवीन जे जीवन येणार आहे ते आम्ही बघणार आहोत, पाहणार आहोत. हो. आणि आपल्या बघा आपण जिथे राहतो तिथे अनेक प्रकारचे देश, भाषा आणि वेशांचे लोक असतात. हो. वेशांचे म्हणजे काय? त्यांनी जो पोशाख घातलेला आहे तो. तर असे जे अनेक म्हणजे वेगवेगळे आहेत ते आम्ही एकच होऊन एकत्र होऊन राहणार आहोत. हो. वाचन करा कडव्याचं परत. मला समजलो. नवीन जीवन पाहू. अनेक देशांनी भाषांनी वेशांनी अनेक एकत्र होऊ. नवीन जीवन पाहू. अनेक देशाची भाषाची वेशाची अनेक एकच होऊ. खूप छान, खूप सुंदर. समजला कडव्याचा अर्थ? कवितेचा अर्थ पण समजला? हे आपलं शेवटचं कडवं दिलं आहे कवितेचं. इथे आपली कविता संपते. समजलं कवितेमध्ये कशा प्रकारे वसंत बापट कवी हे आपल्याला एकता व समानता याचा संदेश त्यांनी इथे आपल्याला दिला आहे. आणि येणारा उद्या हा मोकळ्या श्वासाचा समृद्ध असा असेल असा विश्वास इथे आपल्याला व्यक्त झालेला दिसत आहे. बरोबर. तर बघ, हा तर आता कवितेचं वाचन करूया. भाऊ बहीण भाऊ हा, उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाळे उजाड जागा होतील सुंदर बागा. शेतांना माळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देवन घेऊ. प्रेमाने एकत्र हो राहू. नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. खूप छान, खूप सुंदर. हा, अजून दुसरं विद्यार्थ्यांनी वाचन करा. हा, वाचा. बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले देव होऊ. उद्याच्या जंगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाळ उजाड जागाड हतील सुंदर बहार दे. मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या गळ्याने गाण्याने गाऊ. निर्मळ मनाने आनंद देऊ अनु घेऊ. प्रेमाने नवीन जीवन पाहू. अनेक देशाची भाषाची वेगाची अनेक एकच होऊ. छान. बघा, मी कवितेचं वाचन करते, सगळ्यांनी लक्ष द्या. हा, तर अशा प्रकारे सगळ्या मुलांनी ह्या कवितेचं पाठांतर करायचं आहे. करणार ना सगळे मुलं? हो. खूप सोपी आणि छान सुंदर अशी आपली ही कविता आहे. सगळ्यांनी हिला पाठांतर करायचंय. सगळ्यांनी लक्ष द्या. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ.
उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ. वसंत बापट. समजलं? हो. तर चला पुढे बघूया कवितेचे शब्दार्थ. बहीण. गाडी घेतो. बहीण या शब्दाचा अर्थ बघा काय दिला आहे आपल्याला. बरोबर. भाऊ. बंधू. मोठाले. वयाने मोठे. आकार. स्वरूप. ओसाड. झाड. बहार. कवित. निर्मळ. पवित्र स्वच्छ. एकत्र. एकोण्याने. एकोप्याने. युग. फार मोठे कालखंड. खड. फार मोठा कालखंड. एक होऊ. एकत्र होऊ. वेश. पोशाख. पोशाख. जीवन. आयुष्य. छोटेसे. बरोबर. खूप छान. तर हे सगळे आपल्या कवितेवर आधारित शब्दार्थ आहेत. त्यांचे अर्थ समजले? तर कविता समजली आहे तुम्हाला? तर कवितेवर आधारित काही प्रश्न मी विचारेल, तुम्ही उत्तर सांगायचंय. एका वाक्यात उत्तरे लिहा. छोटेसे बहीण भाऊ उद्याला कसे होणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होणार आहे. बरोबर. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचंय. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठे होणार. बरोबर. प्रश्न क्रमांक दुसरा. छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला काय देणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ उद्या युगाला जगाला नवीन आकार देणार आहेत. खूप छान. देऊ आणणार आहे. प्रश्न तिसरा. कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत? उजाड आणि उजाड जागा सुंदर बागा होणार आहेत. खूप छान. प्रश्न चौथा. छोटेसे बहीण भाऊ नवीन बहार कोणाला देणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ नवीन बहार मळ्यांना फुलांना फळांना देणार आहेत. खूप सुंदर. प्रश्न क्रमांक 5. छोटेसे बहीण भाऊ कसे राहणार आहेत? छोटेसे बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहणार आहेत. बरोबर. प्रश्न क्रमांक 6. छोटेसे बहीण भाऊ या कवितेचे कवी कोण आहे? छोटेसे बहीण भाऊ या कवितेचे कवी वसंत बापट आहेत. बरोबर. खूप सुंदर. खूप छान. पुढील प्रश्न. कवितेच्या ओळी पूर्ण करा. छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण उद्याला मोठे डॅश डॅश होऊ. उद्याच्या डॅश डॅश उद्याच्या युगाला जगाला नवीन डॅश डॅश देऊ. आकार रिकामी जागा एकत्र राहू. प्रेमाने नवीन जीवन रिकामी जागा पाहू. अनेक देशांचे रिकामी जागा वेशांचे. भाषांचे अनेक रिकामी जागा होऊ. बरोबर. खूप छान. पुढील प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगात कोणती गोष्ट करणार आहेत?
छोटेसे बहीण भाऊ जगाला नवीन आकार देणार आहेत. उद्याच्या जगाला उद्याच्या आहेत. शेतांना मुलांना पूर्ण बहार देणार आहेत. आहार देणार आहेत. बघा, एका एका विद्यार्थ्यांनीच उत्तर सांगायचे. तुम्ही काय सांगता ते समजत नाहीये. हा, एका एकानेच उत्तर द्या. बघा पुढील प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा होतं, छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत. ओसाड व उजाड जागांच्या सुंदर बागा करणार आहेत. तसेच शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. छोटेसे बहीण भाऊ या जगात कसे राहतील? छोटेसे भाऊ बहीण मोकळ्या बहीण भाऊ मोकळ्या आभाळाच्या खाली निर्मळ मानाने आनंद माझा क्लास चालू आहे. व त्यांच्या भाषेच्या अनेक देशात भाषणे एकच होऊन राहतील. तर अशा प्रकारे छोटेसे बहीण भाऊ या जगात राहणार आहेत. पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द. छोटेसे लहानसे भाऊ, बंधू, बाग, उद्यान, प्रेम, माया, ममता, बहीण. माया, ममता, बरोबर. बहीण, भगिनी, जग, विश्व, जग म्हणजे काय? विश्व. आभाळ, आकाश, आनंद, हर्ष, अंश, फूल. पुष्प. खूप छान. आनंद शब्दाचा अर्थ आहे हर्ष आणि फूल म्हणजे पुष्प. पुढील प्रश्न आहे बघा, विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. नवीन, सुंदर, कुरूप, प्रेम, एक. बघा, विरुद्धार्थी शब्द सांगा. एक, उजाड, छोटेसे. विरुद्धार्थी शब्द मोठे, आनंद, दुःख, निर्मळ, मुलीन. बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 5. वचन बदला. तर सांगा बागा. बाग, बागा म्हणजे अनेक वचन आहे, तर आपण त्याचं एक वचन केलंय बाग. फूल, फुले, फळ, फळे, शेत, शेते, मळे, मला, देश. देश, तर पुढील प्रश्न क्रमांक 6. लिंग बदला. मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण, बरोबर. तर स्त्रीलिंग, पुल्लिंग असं आपण लिंग बदला आणि वचन बदला हा प्रश्न बघितला. हो समजलं मुलांनो? हो. काय आहे? पुढील प्रश्न आपला आहे स्वाध्याय म्हणजे होमवर्क. हा, सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि दिलेला प्रश्न पूर्ण करायचा आहे. बहीण भावाबद्दल 5 ते 10 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. मी काढली स्क्रीनशॉट. समजलं मुलांनो? हो परत एक वेळेस कवितेचं वाचन करणार. हो माझ्या मागे बोलणार सगळ्यांनी. हो. छोटेसे बहीण भाऊ, छोटे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. उद्या
मला होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला उद्याच्या जगाला नवीन आकार देऊ. नवीन आकार देऊ. ओसाड उजाड जागा ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. होती सुंदर बागा. शेतांना मळ्यांना शेतांना फळांना, फुलांना फळांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. नवीन बहार देऊ. मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या गळ्याने गाऊ. मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने निर्मळ मनाने आनंद भराने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. आनंद देऊ अन घेऊ. प्रेमाने एकत्र राहू. प्रेमाने एकत्र राहू. नवीन जीवन पाहू. नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे अनेक देशांचे भाषांचे वेशांचे देशांचे अनेक एकच होऊ. अनेक एकत्र होऊ. वसंत बापट. वसंत बापट. धन्यवाद मुलांनो. धन्यवाद.